नमस्कार दादा. नमस्कार. मी इकडं बीडला जायलो होतो, कळालं तुम्ही इथं आलात म्हणून जरा भेट घेऊन जावं म्हणलं. बरोबर, चांगली गोष्ट आली ती. हो हो. काहीतरी नाश्ता वगैरे करा. आ, हा? नाश्ता काय ना का, चहा पाण्याचं. अरे ए बिस्किट आण रे भाऊ. घ्या हे बकासूर. एवढा मोठा आहे फरची बिस्किट पुडा. अहो 36 भाकरी खाता आणि बिस्किट पुडा म्हणजे काय लय मोठी गोष्ट आहे का? अहो दादा, पण माझा उपास आहे ना, मी बिस्किट खात नाही. ए फळ आण रे भाऊ. हे घ्या बकासूर. अहो मी माणूस आहे का जनावर आहे, एवढायला असतंय का खायला? हा थोडं तरी उपास आहे यार. तुम्ही तर फार इज्जत काढायला. असल्या कुटाण्यानं मला लोक कंदुरीला जावळाला चांगलं बोलवीत होते, जेवाय सुद्धा बोलविनात. लग्नात मी मला पत्रिका दिनात द्यायले तर म्हणाले त्याला घरी सोडून बाकीचा परिवार जेवाय या म्हणून. ही काय बरोबर नाही बघा. काय माणूस आहे बाबा, ढिगभर खातो. हा मानाने दिले तर नाही नाही म्हणतोय, मानाने घेणं नौकंड्याने काय म्हणत तसं झालं. तुमच्या असल्या बोलण्यानं तर दादा मला गावात सुद्धा कोणी जेवाय बोलवी नाही. चांगलं लग्नाचं उरलेलं जेवण तर देत होते, आता ती सुद्धा दिनात.